आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो. पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही, तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं. म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला. अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन ते आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण देतो. यासोबत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला. आज दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून 25,000 कोटी रुपये वीज मंडळाला आम्ही देतो आणि शेतकऱ्यांकरता मोफत वीज त्या ठिकाणी खरेदी करतो. आणि एवढंच नाही तर लोक, विशेषतः आमचे शेतकरी हुशार आहेत, ते म्हणाले साहेब ठीक आहे तुम्ही आता तर वसूल करत नाही, पण आमची जुनी थकबाकी आहे, त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात. नाही तर 5 वर्षांनी परत आमच्या डोक्यावर तलवार की तुमची 2022 ची थकबाकी, 2020 ची थकबाकी, 21 ची थकबाकी. राज्य सरकारने निर्णय केला आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयाची थकबाकी एक रकमी माफ करायचा निर्णय आपण केला. याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना तुमची कुठलीही थकबाकी नाही अशा प्रकारचं बिल किंवा अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत.